पात्रता म्हणजे टीईटीचा पेपर फुटला आणि महाराष्ट्रामध्ये चर्चेला सुद्धा पेव फुटलं. आणि एकंदर शिक्षकाच्या कार्यशैलीवर, शिक्षकाच्या गुणवत्तेवर आणि शिक्षकाच्या काम करण्याच्या वृत्तीवर हे प्रश्नचिन्ह अनेकांनी निर्माण केले. आणि शिक्षकावर सातत्यानं बोलणारे किंवा शिक्षकाची प्रतिमा मलिन करणारे जनमानसामध्ये प्रख्यात असलेले प्रशांत बंब यांनी सुद्धा ह्या टीईटी पेपर फुटी प्रसंगी तोंड सुख घेण्याचं सोडलेलं नाही. म्हणजे ते सातत्यानं सांगतात की 70% शिक्षक हे गुणवत्ताधारक नाहीत, ते काम प्रामाणिकपणे करत नाहीत किंवा ते शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत नाहीत. 30% लोकच चांगल्या पद्धतीने काम करतात. तर प्रशांत बंब यांना मला हे विचारायचं आहे की 70 आणि 30% हे जो तुम्ही शिक्षकांचं प्रमाण काढलेलं आहे, म्हणजे शिक्षकांचं वर्गीकरण केलेलं आहे, ते कुठल्या माहितीच्या आधारे केलेलं आहे? असा कुठला सोर्स आहे तुमचा की 70% शिक्षक कामचुकार आहेत आणि 30% लोक प्रामाणिकपणे काम करत आहेत? म्हणजे अंदाजपंती बोलायचं आणि शिक्षकांची प्रतिमा मलिन करायची. प्रशांत बंब हे जेव्हा पटनोंदणीचे सप्ताह सुरू असतात त्याच टायमाला शिक्षकांच्या गुणवत्तेवर आणि खाजगी शिक्षकांच्या गुणवत्ते आणि सरकारी शाळेच्या एकंदरीत गुणवत्तेवर बोलत असतात. म्हणजे जनमानसामध्ये सरकारी शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची प्रतिमा मलिन करणं आणि सरकारी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या दर्जावर बोलणं किंवा दर्जावर संशय निर्माण करण्याचं, भ्रम तयार करण्याचं काम प्रशांत बंब अनेक वर्षापासून करत आहे. आणि याचा फायदा खाजगी शाळांना होतो आहे. पण खाजगी शाळांमध्ये गुणवत्ता आहे, खाजगी शाळांमध्ये सर्वसार आलबेल आहे असं काही नसतं. ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता सरकारी शिक्षकांना खाजगी शाळांच्या शिक्षकासोबत पटनोंदणीसाठी प्रचंड स्पर्धा करावी लागते. आणि अशैक्षणिक कामाचा बोजा हा सरकारी शिक्षकांच्या डोक्यावरच असतो. आणि याचं सुद्धा भांडवल खाजगी शाळेचे शिक्षक जेव्हा गावामध्ये जातात, लोकांमध्ये जातात, तेव्हा सांगतात की सरकारी शाळांना, ती शिक्षकांना शिकवण्यापेक्षा इतर कामामध्ये झुंपलं जातं आणि त्यांचं गुणवत्तेकडं लक्ष नसतं किंवा ते तितकीशी गुणवत्ता घडू शकत नाही. शाळामधून जी काही गुणवत्ता घडवली जाते, मुलांना शिकवलं जातंय, त्याची कुणी तपासणी करतंय का? की फक्त खाजगी शाळांनी जे काही जाहिराती केल्या ते जाहिरातीत विश्वास ठेवून पालक त्यांच्या जाहिरातीला आमिषाला बळी पडतात आणि आपल्या मुलांचा प्रवेश खाजगी शाळेमध्ये घेतात. पण खाजगी शाळेची एकंदरीत गुणवत्तेचं कुणी ऑडिट करत नाही, कुणी तपासणी करत नाही. आणि अनेक सरकारी अधिकाऱ्यांना खाजगी शाळेमध्ये साधा प्रवेशही दिला जात नाही पाहणी करण्यासाठी, प्रवेशन करण्यासाठी. आणि मग सरकारी शाळांच्या गुणवत्तेने बोलायचं, सरकारी शाळेच्या प्रतिमा खराब करण्यासाठी बोलायचं, सरकारी शाळेच्या गुणवत्तेवर, कार्यपद्धतीवर सातत्याने संभ्रम तयार करायचे. पण खाजगी शाळेसाठीच आपण काम करतो आहोत असं प्रशांत बंब यांना वाटत नाही. प्रशांत बंब यांनी खाजगी शाळेचे सुद्धा ऑडिट केलं पाहिजे, त्याची तपासणी केली पाहिजे. आणि खाजगी शाळांमध्ये जी मुलं दाखल होतात ते कुठल्या पद्धतीचे, कुठल्या प्रवर्गातून येतात, कुठल्या वर्गातून ते येतात हे पाहिलं पाहिजे. आणि शैक्षणिक गुणवत्तेला शिक्षक एकटाच जबाबदार नसतो, तर शैक्षणिक गुणवत्तेला अनेक घटकही आवश्यक असतात. आणि त्याच्यामुळे खाजगी शाळेमध्ये जे पालक मुलांना घालतात ते सुजाण पालक असतात, ते आर्थिकदृष्ट्या सक्षम पालक असतात आणि ते चांगल्या सामाजिक प्रवर्गातून आलेली असतात. याचं भान प्रशांत बंब यांना नसतं. म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता याचं त्यांनी एक विशिष्ट मीटर त्यांच्या पद्धतीने करून घेतलेलं आहे. आणि सातत्यानं सरकारी शाळेच्या शिक्षकांच्या गुणवत्तेवर बोलायचं, सरकारी शाळेच्या दर्जेवर बोलायचं आणि सरकारी शाळांच्या प्रतिमा मलिन करण्याचं काम प्रशांत बंब करत आहेत. आणि याच्यातनंच सरकारी शाळेविषयी आणि सरकारी शिक्षकाविषयी समाजामध्ये विष पेरायचं काम प्रशांत बंब करत आहेत. आणि याचा सर्व फायदा खाजगी शाळांना सुद्धा होतो आहे असं मला वाटतं. तुम्हाला नक्की काय वाटतं? कॉमेंट करून नक्की मला कळवा. लाईक करा, शेअर करा. जर माझं चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.